ब्राह्मण ही जात या जातीय मुद्रणीत सर्वोच्च स्थानी मांडली गेलेली आहे. त्यामुळे केवळ जन्माने ब्राह्मण असलेली व्यक्ती ही जन्मतःच श्रेष्ठ असते अशी मानसिकता धर्माच्या आधाराने रुजवण्यात आलेली आहे. कोणत्याही ब्राह्मणाने बहुजन व्यक्तीला गुरु मानू नये असा प्रघातच त्यातून पडला. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर अशा प्रकारे वारकरी संप्रदाय भक्तिप्रेमाचा विचार मांडतो. या भक्तिप्रेमाच्या विचारातून समतेचं मूल्य आपोआप निष्पन्न होतं. वारकरी संप्रदायात ब्राह्मण बहुजन असा कोणत्याही प्रकारचा भेद नाही. त्यामुळे इथं ब्राह्मण शिष्याचे बहुजन गुरु अशी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. याची सुरुवात संत नामदेव आणि परिसा भागवत या गुरु शिष्याच्या जोडीपासून झाली. याच गुरु शिष्याच्या जोडीविषयी बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. नमस्कार, मी प्रथमेश मच्छिंद्र धायगुडे. विषय मांडतोय बंडखोर शिष्य संत परिसा भागवत. संत परिसा भागवतांना वारकरी परंपरा संत नामदेवांचा पहिला शिष्य मानते. मात्र हे शिष्यपद त्यांना सहजासहजी मिळालेलं नाही. आपण जन्मानं ब्राह्मण असल्याचा मोठा अभिमान त्यांना होता. परंतु त्यांच्या जीवनात घडून आलेल्या 2 चमत्कारिक कथांमुळे नामदेवरायांचा अधिकार त्यांना कळतो आणि ते नामदेवरायांचे शिष्य बनतात. या घटनेबद्दल परिसा म्हणतात, मागे होते ते अवघेची विसरले लोटांगणे आले नामयासी परिसा म्हणे नामया बरवे तुझे गाणे जैसे का नाणे टामिसाळीचे. संत परिसा भागवतांच्या अभंग रचना जरी फारच कमी असल्या तरी भक्तीच्या प्रांगणात कवित्वाला स्पर्श करणाऱ्या प्रतिभेची उभारी त्यांच्याजवळ नक्कीच होती हे सर्वांनी मान्य करणं गरजेचं आहे. विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येते की ज्या काळात ब्राह्मण समाजातील कुटुंब एखाद्या शूद्र व्यक्तीला स्वतःच्या दारातही थांबू देत नव्हतं अशा सामाजिक वातावरणात परिसा भागवतांनी थेट नामदेवरायांना गुरु करणं हे त्यावेळच्या समाज रचनेच्या नक्कीच विरोधात होतं. कोणी एखादा ब्राह्मण व्यक्ती बहुजन समाजातील व्यक्तीचा शिष्य बनणं ही सामान्य गोष्ट नाही. जुनं पुसल्याशिवाय पाठीवर नवं लिहिताच येत नाही. त्यामुळे शिष्य होणं म्हणजे जुने संस्कार पूर्णपणे विसरून नवे संस्कार आत्मसात करण्याची तयारी ठेवणं आहे. ब्राह्मण असणाऱ्या परिसा भागवतांनी शिंपी जातीतल्या नामदेवांचे शिष्य बनणं हे फार मोठं परिवर्तन होतं. त्यावेळच्या समाज रचनेला ते एक आव्हान तर होतच, शिवाय त्यावेळच्या ज्ञान रचनेला सुद्धा एक मोठं आव्हान होतं. त्यांनी नामदेवांचं शिष्यत्व पत्करणं ही त्यावेळची खूप मोठी वैचारिक क्रांती होती. या ठिकाणी जाती व्यवस्थेला छेद देणारी वारकऱ्याची भूमिका सहजपणे आपणा सर्वांच्या लक्षात येते. स्वतःच्या जात भावनेवर मात करणं म्हणजे वारकरी होणं आहे. या दृष्टीनं परिसा भागवतांचं हे परिवर्तन तत्कालीन काळाचा विचार करता काळाच्याही पुढे जाणारं ठरतं. परीक्षक महोदय, संत परिसा भागवतांनी संत नामदेवांना गुरुस्थानी बसवणं आणि ते नंतर सतत अभिमानानं मिरवणं या घटनांबद्दल माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काबूर माजायला सुरुवात होते. पंढरपूरच्या ब्राह्मण मंडळींनी त्यांच्या या निर्णयावर टीका केली नसेल का? त्यांना येता जाता टोमणे मारले नसतील का? त्यांना धर्मपीठासमोर बोलावून जाब विचारला नसेल का? राज्य यंत्रणेनं त्यांची तक्रार पैठण आणि देवगिरीपर्यंत पोहोचवली नसेल का? जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी शोधू लागतो तेव्हा संत परिसा भागवत हे खऱ्या अर्थानं नामदेवरायांचे बंडखोर शिष्य मला वाटू लागतात. जातीचा अभिमान संपवून सत्याला सामोरं जाण्याची हिंमत ती फक्त आणि फक्त ब्राह्मणी अहंकाराला मूठ माती देऊन वारकरी बनलेल्या संत परिसा भागवतांनी दाखवली हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे फक्त परिवर्तन नव्हतं, ही बंडखोरी होती. हजारो वर्षांच्या चातुर्वर्ण्यांच्या व्यवस्थेला हादरा देणारा तो एक विद्रोह होता. जातीच्या वर्चस्वाचा अहंकार संपुष्टात आणण्याचा आदर्श संत परिसा भागवतांनी आपल्या समोर घालून दिलाय. त्यांचा हा आदर्श सर्वांनी लक्षात ठेवून आचरणात आणावा इतकाच माफक आशावाद या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. स्पर्धकाने घेतलेला वेळ 4 मिनिट 22 सेकंद. यापुढील स्पर्धक धर्मेश हिरे.